अगं यमुने, अगं ही मोलकरीण का औक्षण करते? हीच आहे मनोरमेची विहीण. गाजी भामे बरोबर आहेत म्हणजे याच असणार रमाईच्या विहीणबाई, हो ना? हो, मीच मुलीची म्हणजे सखूची आई. मनोरमेच्या घरंदाज भरजरी वस्त्राला ह्या दळिद्री घराण्याचं ठिगळ शोभतय तरी का? अगं बाई, मुलीचं लग्न आहे आणि आईच्या अंगावर एकच मोजका दागिना. अगं रमे, काय बघते मी? खरं बोलतेस सरू आजी, अगदी लंकेची पार्वती दिसतीये ग रमाई तुझी विहीण. धड दागिना नाही अंगावर आणि निघालेत श्रीमंतांशी सोयरीक करायला. नसतील म्हणते मी, पण लोक लाजे खातर नातेवाईकांकडून मागून इकडून तिकडून निदान दाखवायला तरी 4 दागिने अंगावर घालायचे ना. आईवरून तर मुलीची परीक्षा होते, हे समजत नाही का? अगं रमे, बघ बाई, हे काय तुझं मानपान करणार आहे? या या. ओ यमुना, ओ आईकडे जायचंय, आईकडे जायचंय, पण आईला तो वेळच नाही आपल्याकडे बघायला. ओके ना, आपण आजीला सांगू. हे आमचे जावई वसंतराव, यमुनाचे यजमान. नमस्कार. यांचाही मान करा. हो 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 सासूबाई, करतील त्या रीतीप्रमाणे. पण आजचा खरा दिवस आपल्या सत्कार मूर्तींचा आहे, दिगंबरराव. स्वारी बघा, बोलेवर चढण्यासाठी केवढी आतुर आहे ते. आवरा आवरा वीणबाई. या मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या. रमाई, तू सांगितल्याप्रमाणे मुलीच्या अंगावर अंगभर दागिने घातलेत का हे लग्न लागण्याआधीच आपण पाहून येऊयात. चल. बरं झालं आठवण करून दिलीस, जाऊया. त्या निमित्ताने घरही बघून होईल. ही आहे का सखू? एवढ्या एवढ्या लहान खोल्यांची सवय हिला. आपल्या घरी काय होईल हिचं? उमे, बाई आज लाडक्या लेकीचं लग्न आहे. मान अपमान असं काही धरायचं नाही. देवा, आत्ता चोरी उघड नको व्हायला. इथेच भिनसेल सगळं. हिला घालवायला पाहिजे लगेच.
मावशी बघ तरी आपली सखू कशी अगदी दागिन्यांनी नटलीये ना. नाही म्हणजे दागिने सुंदर का वधू सुंदर असा संभ्रम पडलाय ना. हे बाळा बस. हो रमा मावशी मुद्दामच आली होती. नाही म्हणजे दागिने बघायला, सखूच्या अंगभर सोनं आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायला. तुम्हाला ठाऊक नाही मगाशी सुद्धा बाहेर ती यमुना आणि त्या सर्व आजी अगदी टोचून बोलल्या वंसना. हा उमे हो का ग. हो हो दागिन्यांवरून बोलल्या. माझी मेलीची जड बुद्धी बेअक्कल आहे मी अगदी. आता मला रमा मावशीचा स्वभाव काय ठाऊक नाही का. मी आपली अंगभर दागिने घेऊन मिरवतीये. मीच त्यातले 4 दागिने वंसांना द्यायला हवे होते घालायला. अर्थात माझ्या नवऱ्याची पत आहे म्हणा, पण वधूच्या आईकडे कसं गळ्यात हातात काहीतरी ठळक दागिने हवेतच. माझंच मेलीचं चुकलं. मला तशी गरज वाटत नाही वहिनी. अहो अशा खोट्या मिरवण्याला काय अर्थ आहे. आणि मला माझ्या नवऱ्याची पत प्रतिष्ठा दाखवायला दागिन्यांची गरज वाटत नाही. ते विचार आणि आचारांनी श्रीमंतच आहे. ऐकलंस का भामे, सून असावी तर अशी. पुरी झाली ही चर्चा. सखूच्या कानावर यातलं काहीही जाता कामा नये. सखूच्या अंगावर दागिने बघून गेली आहे ना ती. पुरे झालं. दागिनेच बघायचे होते ना त्यांना. हो बघा ना दागिने कसे अगदी चमकतायत. उमे चल बाई. हो सासू चल. वरवरची चमक गेली आणि खरं उघडकीला आलं की सखूच्या आणि तुमच्या चेहऱ्यावरची चमक कायमची उडणार आहे. मग बघू कुठली पत आणि प्रतिष्ठा दाखवता ते. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं. इच्छा नसून केवळ त्या सखूमुळे तुझ्याकडे बघावं लागतंय. पण ध्यानात ठेव विठ्या, या नाईलाजाचं उत्तर 100 पटीने सखूवर काढीन. इथे माझे हात बांधले गेलेत, पण सासरी येऊ दे तिला. तिच्या माजोरड्या भक्तीच्या आणि तिच्या चिंध्या चिंध्या करते की नाही बघच. संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. मुलीला घेऊन यायचंय. सर्वांगे हरिचंदनौ सुललितं मंगलाष्टक सुरू झाली. आता मामा तुला न्यायला येईल. वा, अखेर तो क्षण आलाच. मुहूर्त घटिका जवळ आलीये. चला सखू, चल बाळा. रडू नकोस बाळा. हे बघ, आता दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. चेहरा हसरा ठेवायचा. चल. मामा सगळे आलेत पण पांडू अजून आलंच नाही. आपण त्याच्यासाठी थोडं थांबूया का. कुठं आहे साप. ते बघा तिकडे तिकडे.
तुम्ही एक काम करा, मला सोडा. मी त्या सापाला पकडतो आणि कुठे लांबच फेकून देतो. अरे पांडू, कोण आहेस तू? कोण आहेस तू? झाडका धरलाय? सोड ये झाड, सांगतोय ना सोड झाड. निघून जा म्हणतोय ना, निघून जा. जा या शरीराला सोडून जा. भूत पळालं, भूत पळालं तुझ्या अंगातलं, भूत पळालं. हा, अरे भूत नाहीये, उंदीर पळाला, उंदीर. मायनी गावात आज लगीन आहे, तिकडे यांनी खोळा घातला तर काय होईल? त्या पकडा त्याला. अगं असं खोळ्यासारखं का करतेयस? तुला सांगितलं ना, आता दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. अगं तुझं लग्न लागतंय आणि तू हे काय घेऊन बसलीयस? सखूबाळा, अगं पांडू येणार नाही असं होईल का? अगं तो असेल कुठेतरी बाहेर. तू चल बघू. ये. चल गं उमाई. अगं बाळा, रीतीप्रमाणे मुलीच्या आईने लग्न बघायचं नसतं का? अगं रीत आहे तशी. आणि आता प्रश्न न विचारता रीत पाळायला शिक. हे बाळा, आता मुहूर्त टळायला नको. कसं सांगू बाळा तुला, आपल्या पोटचा गोळा परक होताना पाहणं सोसवत नाही ग आईला. म्हणून ही रीत. सुखी हो बाळा. सुमुहूर्त सावधान, गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमण्वती वेदिका. अजून पांडू कसा आला नाही? पांडू, अरे कुठेस तू? माझं लग्न होतंय आणि तू नाहीस. मी सासरी गेल्यावर आपली भेट कशी होणार? अरे देवा, ते बेन लय हुलकावणी देते. आईनी गावात पोहोचला असेल, लग्न मंडपात पोहोचायचं, त्याला पकडायला पाहिजे. चला चला लवकर. अभय आणि जिप्री तर आल्यात, पण पांडू? चिपरी सखूलाही साजरी दिसतीये ना? वय, पण अभय पांडू कसा नाही आला? वय की विठुरा, पांडू संकटात तर नसेल ना रे? नाहीतर तो येणार नाही असं होणारच नाही. विठुरा, कुर्यात् सदा मंगलम सुमुहूर्त सावधान. दामू मामा. अरे ये बेदाण्या, कुठे पळतोस रे? सायरा वैरा म्हणतो मी. काहीतरी कांड करून आला असशील रे. अरे ये,
त्या सखूचं लागते रे तिकडे लग्न म्हणतो मी. तिथे नाचायचं सोडून इथे काय करतोस रे चोरा? तेच तर, ते लगीन व्हायला ना ग. काय काय म्हणालास? दामू मामा, माझ्यावर दया करा. त्या नागूजी बाबाचा आणि सखूच्या सासूचा लई मोठा दुष्ट कावा आहे. सखूला ते काळापासून तोडणार आहेत. लई वाईट माणसं आहेत ती. हे लग्न थांबायला पाहिजे हो दामू मामा. मी तुमच्या पाया पडतो. ती बाबाजीची माणसं मला धरायला माझ्या पाठी पळतात आहे. अयो असं म्हणतोस काय? ये बेदाण्या, घाबरू नको रे. आपण थांबू, लग्न म्हणतो मी. अयो अरे रे, अरे हे चल 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 इकडे इकडे. ये बेदाण्या चल रे, आपण थांबू, जाऊन लग्न म्हणतो मी. चल. अहो दामू मामा, गावाच्या बाहेर कुठे जाते? आपल्याला रावळापाशी जायचे. अरे ये बेदाण्या, मला माहिती आहे रे दुसरा मार्ग. इकडे नाही, इकडे आहे तो. चल. तदेव लग्नौ सुदिनं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि सुमुहूर्त सावधान सुमुहूर्त सावधान. आता वधूने वराच्या गळ्यामध्ये हार घालायचा. अगं बाई मनोरमे, अगं ही बहिरी तर नाही ना? नाही म्हणजे ऐकायला बोलायला येतंय की नाही? चालता पण येतंय की नाही? अगं याची तू परीक्षा न करताच तू पसंती केलीस की काय? बघ बाई, कठीण आहे बुवा. ये चल रे, चल 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 इकडे. अरे चुप रे उंदरा. यो बाबाजी, अयो पकडला की हो तुमचा चोर म्हणतो मी. ते तुमचे सगळे सेवक नुसते पळत होते की हो त्याच्या मागे, पण मी पकडला की हो त्याला. अहो एवढा वजनदार असून चपळाईने पकडला बघा. चिमटीत म्हणतो मी. ताब्यात घ्या त्याला. बघताय काय नुसते? हा, चांगला करकचून बांधून ठेवा त्याला. कन्यादानाला सुरुवात करूया. पहिली भांड घ्यायचंय, वधूने उंझळ करायची आहे, त्याच्यावर तुमची उंझळ करा. मुलीच्या बाबांनी हात असा धरा. शांतिरस्तु पुष्टिरस्तु. थांबा. तांब्यात सुवर्ण आहे का? रीतच आहे तशी. सोयीस्कररित्या विसरला नाही आहेत ना? काय झालं? सगळे असे गप्प का आहात? तांब्यात सुवर्ण असायला हवं हे ठाऊक नव्हतं का तुम्हाला? शास्त्री बुवांनी सांगितलं नव्हतं का?
कन्यादान विधिवत करताय, मग त्याचं पावित्र्य ठेवा. नाही, आम्हाला तुमच्या चिमूटभर सोन्याची गरज नाही आणि तसाही आम्हाला सोन्याचा हव्यासही नाही. सोनं चांदी माणकांनी आमची तिजोरी भरली आहे. पण प्रश्न तो नाहीये. लग्न शास्त्रानुसार आणि विधिवतच व्हायला हवं. आणि शिवाप्पा, पूर्वकल्पना दिली होती आम्ही तुम्हाला, आणि तरीही जर आमची फसवणूक होणार असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही.